नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चिकन खिमा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये आपण थोडंसं तेल काढून घेऊया। थोडंसं म्हणजे अर्धी पळी तरी काढायचं किंवा अर्धा किलोचं आहे त्यामुळे त्याच्या पद्धतीने तुम्ही तेल घेऊ शकता, कमी जास्त। त्याच्यामध्ये बघा एवढा बटर टाकणार आहे, अमूल बटर आहे आणि हा वितळून घेऊया। बटर वितळलेला आहे, त्याच्यामध्ये 2 तेजपत्ते टाकून घ्यायचे। तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं टाकलं तरी पण चालू शकते। आणि त्याच्यामध्ये 3 मीडियम आकाराचे कांदे असे चॉपरला मी बारीक करून घेतलेले आहे। गॅस आहे मीडियम। कांदा चांगला भाजून घ्यायचा। तुम्हाला जर गरम मसाला टाकायचा असेल का नाही, खडा मसाला, तर मला कमेंट करा, ते पण मी तुम्हाला सांगेन। मी सोप्या पद्धतीत तुम्हाला एकदम दाखवणार आहे। आता कांदा चांगला भाजून घेते। कांदा हलकासा भाजलेला आहे। आलं आणि लसूण पेस्ट 1 चमचा भरून टाकायची अर्धा किलोसाठी। आणि आपली घरी बनवलेली आहे। कशी पेस्ट बनवायची त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत। तिखटवाल्या घेतल्या, ते कमी तिखटवाल्या जरी घेतल्या तरी चालतात, नाहीतर तोडून जरी तुम्ही टाकल्या फोडणीमध्ये तरी पण चालेल। तर हे पण चांगलं मी परतून घेते। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। मस्त असं भाजलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये छोट्या आकाराचे 2 टोमॅटो, मोठ्या आकाराचं जर असेल तर 1 टाकायचं, ते पण असं चॉपरला मी बारीक करून घेतलेलं आहे। ह्यातलं सगळं साहित्य मी चॉपरला बारीक करून घेतलं। तर ह्याला पण काय करते, एक 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। असं तेल सुटस्तोवर असं चांगलं परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी पहिली कोथिंबीर आणि ती पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस करते बारीक। मसाले घेतलेले दाखवते। धने पावडर 1 चमचा मोठ्या आकाराचा, छोट्या आकाराचा 1 चमचा जिरे पावडर, ही फक्त मिरची पावडर आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण आपण ह्यात हिरवी मिरची पण टाकलेली आहे। थोडीशी हळद आणि 1 चमचा गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। अशा आकाराचा चमचा मोठा आणि छोटा मिक्स करून घेते। मसाले टाकल्यानंतर पण 1 मिनिटभर परतून घेतलेला आहे बारीक गॅसवर। आता परत मी मीडियम गॅस केलेला आहे। ते चांगलं परतून घ्यायचं होतं एवढं। आता ह्याच्यामध्ये बघा हे अर्धा किलो खिमा आहे। सॉफ्ट चिकन आणलं होतं, घरातच मी चॉपरला केलेलं आहे बारीक। स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि नंतर बारीक करून घेतलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला हवं असेल का नाही तर हे जे मसाले आहे ना, ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि पहिला हा मसाले चांगले तुम्ही एक 5 ते 7 मिनिट शिजवून घेतले तर चालतील। आणि त्याच्यानंतर खिमा जरी टाकला तरी चालेल आणि अशा पद्धतीत जरी केलं तरी चालू शकतं। तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे, कोमट पाणी टाकायचं। उकळलेलं टाकलं तरी चालते, गरम कोमट टाकलं तरी चालते। मी कोमट पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीमध्ये जे खिमा होता ना त्याच वाटीमध्ये अर्धा ग्लास घेतलं होतं। त्यातलं मी पहिलं थोडं थोडं टाकून घेणार आहे आणि पहिलं मिक्स करून घेणार आहे चांगलं। पाणी टाकल्यानंतर फक्त मिक्स करून घेतलं होतं। आता अजून पाणी टाकायचे आपल्याला, हलवून घेते। कोमट पाणी टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलं होतं, कारण हे आपल्याला पावावर, नानवर, भाकरीवर, चपातीवर ज्याच्याबरोबरी खायचे त्यासाठी थोडंसं ह्याला पातळ पाहिजे। अजून जरी थोडंसं पाणी जरी टाकलं तरी पण चालू शकते। एकदम बारीक गॅस करायचा, फास्ट नाही गॅस ठेवायचा, बारीक एकदम करायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं एक 5 ते 7 मिनिट। पण एकदा तुम्ही जरूर हलवा। 10 ते 12 मिनटं झालेत बघा बारीक गॅसवर मी झाकून ठेवलं होतं। 15 मिनटं जरी ठेवलं तरी चालेल। कढईवर लक्ष ठेवायचं आणि हलवायचं, खालीवर करून घ्यायचं। खाली वगैरे लागेल, कारण की आपण पाणी पण टाकलं होतं आणि चिकनला पण पाणी सुटतं। अशा पद्धतीत बघा एक खिमा झाला आहे। तुम्ही पावावर खाऊ शकता, नान बरोबर, चपाती बरोबर, खूप छान। खूप रेसिपी टाकल्यात मी खिम्याच्या, पण अशा पद्धतीनं पण एकदा करून बघा। ह्याच्यामध्ये आता परत थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे। आपण जिथून चिकन आणतो ना तिथून बारीक करून जरी तुम्ही आणलं तरी चालेल। मी सॉफ्टवाला आणलं होतं आणि घरी चॉपरला मी बारीक केलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकणार आहे कसुरी मेथी, हलवून घेते। एकदम साध्या सिंपल पद्धतीत दाखवलेलं आहे, झटपट होण्यासारखं। त्यात आपण टाकणार आहे परत थोडासा बटर। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, असं झाकून ठेवायचं। खूप झटपट असा हा झालेला आहे। करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।